भाग्य आता अवघी चिंता वारली निवारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला समचरण सरोजम साधनी लांबुदाभम जगननिहित तरुण तुलसी माला कंदरम खजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशकं वन्दे वाल्मीकिकोकिलं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परात्परम ईश्वर आनंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति काशाय वस्त्र करदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्र गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सीतानाथ समारंभां श्री गुरु रामानंदाचार्य मध्यमं अस्मदाचार्य पर्यंतं वंदे गुरु परंपरा विठ्ठल तुकाराम यांचा आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग संतांची महती सांगणारा अभंग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या संसारी जीवनाचं भाग्य कसं उदयाला येतं त्याचं विवेचन या माध्यमातून करतायत उजळणे म्हणजे काय करणे पण स्वच्छ करते म्हणून आपण साध्या भाषेमध्ये केलं आपण पहिले काय करायचे सण आला आणि काय कार्य आले मंगल कार्य आले की उजळणे हा बोल पहिला जुन्या पिढीमध्ये होता देव उजळायचे बरोबर आहे नाही उजळणे हा बोल म्हणजे स्वच्छ करणे वरती आलेले जे गहाण आहे ते गहाण काढून टाकणे पॉलिश करणे हे जीवनाचं पॉलिश करायचंय आणि तुकोबाराय म्हणतात की जीवनाचं पॉलिश करायचंय जीवन उजळवायचंय आणि ते माझं उजळलं जीवन माझं उजळलं उजळणे भाग्य भाग्य म्हणजे काय ह्या भाग्यासाठी जीवन मिळालेलं आहे ह्या भाग्यासाठी हा देह प्राप्त झालेला आहे पशु तरी काय पाप पुण्य जाणतो माहिती आहे का त्यांना काय पण आपल्याला ज्ञान आहे ना आपल्याला बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून ते भाग्य आपल्याला स्वतः सद्भाग्य करायचं आणि भाग्य कसं भाग्य अनेक प्रकार होते पण आता खूप वेळ आपल्याला कमी वेळामध्ये समारोप करायचं उजळणे म्हणजे स्वच्छ करणे घाणवरती साठलेले काढून टाकणे भाग्य भाग्य म्हणजे जीवनामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्यासह येणारं संसारी भाग्य नसून पारमार्थिक भाग्य तुकोबाराय यांच्या भाषेत पारमार्थिक भाग्य हे पारमार्थिक भाग्य आताचा क्षण आहे तो ध्रुपदाला सांगितले आता म्हणजे काय अवघी म्हणजे सर्व जन्माला आल्यानंतरची जन्मापासून मृत्यूपर्यंतची विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक गोष्ट म्हणजे अवघी तुकोबाराय यांच्या भाषेतली ह्या अभंगातली अवघी प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये अवघी ज्यासाठी आपण चिंता करतो आपण सतत चिंता करत असतो पण सतत चिंतन करत असतो चिंतन हे भगवंताचं होत नाही आपल्याकडून संसाराचं होत
जे की त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला, त्याचा आपण चिंतन करतो. आणि तुकोबारायांची चिंता जी आहे की नाही ती तुकोबारायांची चिंता वेगळी. माझी परमात्मा लाज राखेल का ही चिंता आहे त्यांची. पुसावे ते जे जे भेटे त्याची देव कृपा करील नजर कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ही आहे त्यांची चिंता. आपली चिंता नाही. आपली चिंता म्हणे चिंता वाटे ह्या चिंतेचं माझं निवारण झालं. ह्या चिंतेचं माझं निवारण झालं. का निवारण झालं तर मला साक्षात संतांचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा मला लाभ झाला. संत दर्शन लाभ तो लाभ. आता मी या देहामध्ये आल्यानंतर ज्याच्यासाठी मी आलो होतो ती वाट मला सापडली, तो लाभ का साक्षात पद्मनाभ परमात्मा त्याच्याशी मी जोडले गेले आणि त्याच्याशी जोडले गेल्यामुळं अंतःकरणामध्ये त्याला मला सापडता आलं. संतुष्ट हृदयामध्ये त्याला सापडता आलं आणि घट्ट अशी त्याला मी पकडून ठेवलो. मी तो करून पोटी सापडत आणि हा खरा लाभ होता. पण हा लाभ अगोदरच होता, मी तो घेऊन आलो होतो. तो ठेवा माझ्याजवळ होता, परंतु तो ठेवा प्राप्त करण्यासाठी मला भाव द्यावा लागला आणि तो ठेवा त्या भावामुळे प्राप्त झाला. तो सापडला कशामुळे? त्या भावामुळे सापडला आणि त्या लाभाकारणे, त्या दर्शनाने, त्या चरणामृताने परमात्म्याशी रुची दिली. विठ्ठल विठ्ठल आपलं जीवन जगत असताना भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता. भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता. संपूर्ण अयोध्येमध्ये तयारी झाली होती. संपूर्ण अयोध्या राम राजा होणार आहे उद्या, त्या तयारीत होती. आणि विधी लिखित बर का, मी काय सांगतोय विधीचं लिखाण. विधी लिखित, विधी म्हणजे ब्रह्मा, विधी म्हणजे नीती. हे लिखित असं होतं की प्रभू रामचंद्र त्यावेळेस राजा होऊन चालणार होतं का? राजा होऊन चालणार नव्हता. कारण अगोदरच ठरलेलं होतं, अगोदरचं लिखाण होतं की प्रभू रामचंद्रांना बाहेर जायचंय. प्रभू रामचंद्रांना बाहेर जाण्याची गरज आहे, कारण मातंग ऋषीने आशीर्वाद दिलाय ना, वाट पहा तो येणार आहे तुझ्या दर्शनाला. सुग्रीवाचा उद्धार करायचा होता, हे ठरलेलं होतं ना, हे लिखित होतं. आणि हे लिखित असताना दुसऱ्या दिवशी जे ब्रह्मानं ठरवलं होतं ते उद्या घडलं ना. सकाळ काय करावं लागलं? राजवस्त्र परिधान केली का? राजवस्त्र टाकून द्यावी लागली आणि संन्यासाची वस्त्र परिधान करावं लागली आणि प्रभू रामचंद्राला बाहेर पडावं लागलं दुसऱ्या दिवशी. हे विधीचं लिखाण आहे, ते तुमचं माझं नाही ना लिखाण. जे आयुष्यात घटना घडते, जे आयुष्यामध्ये प्रत्येक प्रसंग घडतायत ते अगोदर ठरलेले दिसत आहेत आपल्या आयुष्याचे. आपण ते आयुष्य घेऊन आलेलं आहे. म्हणून संसाराची चिंता करायची हा परमार्थ तुम्हाला निर्भय करण्यासाठी परमार्थ. या ठिकाणी कशासाठी यायचंय की आपण निर्भय व्हायचंय. जर प्रत्येक प्रसंग आपण उघडत बसलो जीवनातले तर तुम्ही जे मिळालेलं जीवन आहे त्या जीवनासाठी तुम्ही भोगू शकत नाही, जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची. जनक राजाला
जे एकमेव असा राजा आहे की तो राजाही आहे आणि साधू आहे, महात्मा आहे, ज्ञानी आहे. राजा जनक हे नुसते राजा नव्हते, ते महात्मा होते, विद्वान होते, ज्ञानी होते. अशा ज्ञानी व्यक्तीला आपल्या विश्वामधला सर्वश्रेष्ठ व्यक्ती होता, विश्वामधला प्राप्त जो सर्वश्रेष्ठ होता, त्याच्यापेक्षा वेगळा किंवा त्याच्यापेक्षा ह्या शूर वीर ऐश्वर्य संपन्न त्या काळी त्या व्यतिरिक्त कोण होतं? मग त्यांची निवड म्हणून संसारी चिंता बाजूला सारू, पारमार्थिक चिंता लागावी. मी आलोय कशासाठी? दिले इंद्रिया पाय कान डोळे मुख पाहावा, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीव पण भवरुग. यासाठी आपण आलो. ही इंद्रिय जे प्राप्त झालेली आहेत आपल्याला, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असते, हे जे सर्व प्राप्त झालेलं आहे की नाही, ते विश्वामधील जे तत्व आहे, एकच तत्व आहे, त्या तत्वाच्या प्राप्तीसाठी ही सर्व यंत्रणा आपल्याला दिले इंद्रिय हात पाय वस्तू आहेत की नाही, त्या वस्तू ह्या सामान्य वस्तू नाही, त्याची किंमत आपण करू शकत नाही. अशा वस्तू आपल्याला प्राप्त झालेल्या असताना सुद्धा आपण या ठिकाणी येऊन बसलेला आहे आणि आपलं काहीतरी भाग्य आहे म्हणून आपलं कानावर पडले. ते पडलेलं कानावर अंतःकरणामध्ये जावं आणि त्याचा विचार व्हावा. तो विचार झाल्यानंतर मग निवारण होणार सर्व, बाहेरचं शिल्लक राहणार नाही. ज्या परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला संन्यासी अवस्थेत जाऊन 14 वर्ष बाहेर पाडावं लागले. पण तो राजानंतर झालाच ना, कारण तो राजा बाहेर 14 वर्ष गेला काय, अयोध्येत राहिला काय, तो राजाच होता. तसं ज्याला नरदेह प्राप्त झालाय का नाही, ज्याला नरदेह प्राप्त झालाय, जो या मनुष्य देहामध्ये आलाय, त्या मनुष्य देहाच्या नावे एकच त्याचं उद्दिष्ट आहे, एकच कार्य आहे देहाचं, सच्चित आनंद पदवी घेणे. आणि मी जाताना काय घेऊन जाणार, एवढाच विचार आहे, वेगळा विचार नाही. आणि याच फक्त देहामध्ये याही घडी देवाची आणि काय ज्ञान कारणी लावावी आणि आपलं भाग्य ज्या वाटेला आपण चालले, ती चुकीच्या वाटेला आपण निघाललोय, त्या चुकीच्या वाटेला सावध व्हावं. आपली वाट चुकली, या योग्य वाटेला आपण यावं आणि योग्य वाटेला आल्यानंतर खूप बऱ्यांच्या लक्षात आलं की आपली जी योग्य वाट होत नाही, म्हणून तर त्यांनी
भगवान परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये होताच. दिनरजनी ह्याची धंदा त्यांचा चालू होता. हा भगवान परमात्म्याशी एकरूप झाले होते ते. भगवान परमात्म्याशी एकरूप झालेले असताना सुद्धा परमात्म्याला काय बोलू शकत नव्हते का ते बोलता ये बरं आता का म्हटलं तुम्ही संत अधिक संत मनविता कृपावंत एवढा सांगा देवा नमस्कार. ते स्वतः सांगू शकत नव्हते ना. जो परमात्मा जिजाबाईंचा काटा काढण्यासाठी येतो पायात मोठ्याला काटा काढायला तो येऊ शकतोय त्या व्यक्तीला मध्यस्थीची काय गरज होती. परमार्थामध्ये संतच हे मध्यस्थी आणि संतांच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून तुकोबारायांना वाटलं की माझं भाग्य उदयाला आलं उजळलं आणि ते उजळलेलं भाग्य कशामुळे जवळ कारण माझी चिंता निवारण झाली. मी शांत झाली. चित्ताची जी चालू होती की नाही तळमळ चालू होती गडबड चालू होती ती शांत झाली. शांत कधी झाली बाहेर ना जर त्यांचं जीवन बघितलं हे जीवन जर त्यांचं बघितलं तर 13 पिढीचे असणारी सावकार बरोबर आहे. तेव्हा ह्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले होते. त्याची चिंता होत होती. कुणाचं येणं किती आहे कुणाची मुद्दत किती कुणाचं व्याज किती ही जी चिंता होती का नाही चिंता भलं मोठं गाठोडं होतं. ते गाठोडं इंद्रायणीला समर्पित केलं. ह्या चिंतेमुळं खरं चिंतन माझं व्हायला म्हणून ते इंद्रायणीला समर्पित झालं आणि इंद्रायणीला समर्पित झाल्यामुळं हे शांत झालं आणि हे शांत झाल्यामुळं जो खरा लाभ व्हायचा होता तुम्हाला लाभ प्राप्त झाला. आपण दुसरं संत दर्शनी उदयाला आणू शकतात. ते सद्भाग्य आपल्याला प्राप्त करून देऊ शकतात. ते तुकोबारायांच्या लक्षात आणि म्हणून ते संत चरणी लीन झाले. त्या पायावर त्यांनी विश्वास ठेवला कारण त्यांच्या लक्षात आले की तेच माझे हित करणार आहे. तेच माझे हित करीत सतत जेणे हा गोपाळ कृपा करे ते मला हित माझे करून देणार आहेत. कारण का हे खूप अवघड गणित आहे. पण त्याची जर कृपा झाली त्याची करुणा झाली तर संत भेट. बहु अवघड आहे संत भेटी. परिजनची करुणा केली. परमात्म्याची भक्ती कशासाठी करावी कारण तो परमात्मा कळण्यासाठी तो ज्याला कळालाय त्याची प्राप्ती होण्यासाठी आयुष्याचा वारी तीर्थयात्रा परमार्थ भगवंताचं नामस्मरण हे नामस्मरण खऱ्या साधकानं जो त्याच्याशी एकरूप झालाय त्याच्या प्राप्तीची तळमळ अंतःकरणामध्ये ठेवून परमार्थ करावा. त्याची प्राप्ती झाली तरच तो करणार आहे नाहीतर भेटला तरी करणार नाही. म्हणून तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि तुकोबारायांनी काय केलं त्या दर्शनाला खरा लाभ समजला आणि तो लाभ मला आत्ता झाला. आता म्हणजे कधी ते दर्शन प्राप्त झालं आणि त्या दर्शनामध्ये मला खरा परमार्थ खरा परमानंद ज्याच्या आहे तो परमात्मा खरा मला कळाला आणि तो कळाल्यामुळं तो क्षण जो आहे तो आत्ता आणि मग
मग खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या लक्षात आलं की आत्ता माझं भाग्य उद्या. आणि ते भाग्य उद्याला आल्यामुळं आता विश्वातली जी सगळी सुख दिसायला लागली का नाही, जी आहेत का नाही, ती मला प्राप्त झाले, समाधान मिळालं, सर्व सुख आले, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, आनंदाने मी डुलू लागलो. आणि ते आनंदात असल्यामुळं, ते स्वतः आनंदात असल्यामुळं ते आनंद जगाला वाटायसाठी थांबलो. शेळी तो आहारच वाटेल का ते आहेच, पण त्यांनी सांगितलं की बाबा रे तू आनंद घेतोय, तू का म्हणे चाकून सांगे मजा अनुभव आहे आणि तो चाकतोय मी. आन रसवूच तिथे जवी हा जो रस घेतोय ना, इतर कोणताही रस असू द्या, हे रस मला प्राप्त झाल्यानंतर खरा जीवनाचा आनंद प्राप्त होतो. या खऱ्या जीवनाच्या आनंदासाठी ते प्राप्त झालेलं आत्ता माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबांनी सुद्धा सांगितलं की हृदयामध्ये त्यांनी साठवलं सौभाग्य. आताच खरं, आता आला काय बोलतो सौभाग्य, आता हृदय त्यांना प्राप्त झाली होती म्हणून ती बसवायला तयार झाली ना, होतं त्यांना, म्हणून त्यांनी ते अधिष्ठानात निर्माण केलं. ते अधिष्ठान बाहेर नाही हो, ते नाही प्रमाणित बसलं तर आपल्याला आपल्याच जवळ हा देह हे मंदिर आहे, हा चालवणारा आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे. हृदय मंदिर आपल्या जवळच आहे, तो हृदय मंदिराचा मालक आपल्या जवळच आहे. आणि हा मालक आपल्या जवळ असणारा आत्मा, त्यालाही चालवणारा मालक आपल्या जवळ आहे परमात्मा. तुकोबार आहे काय म्हणते म्हणून, तिळा एवढे बांधून घर आत राहे, तिळा एवढे बिंदुले तिने त्रिभुवन कोंड हरिहराची भेटी बिंदुल्या येते जाते. तुका म्हणजे बिंदुले तिने त्रिभुवन कोंड केले. त्रिभुवनाचा मालक आपल्या जवळ आहे, ते हर त्रिभुवनाचा मालक आपल्या जवळ आहे. आणि हा त्रिभुवनाचा असणारा मालक जर तुमच्या जवळ असेल तर बाहेर जायची काय गरज आहे. म्हणून परमात्म्याची सद्गुरूंची पूर्ण कृपा दृष्टी म्हणजे आपुलिया जीवे शिवाची पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. ह्या सुखासाठी परमार्थ आणि ह्या सुखासाठी परमार्थ असल्यामुळं संतांनी या सुखासाठी परमार्थ जगाला दिलेला असल्यामुळं तो परमार्थ आपली हृदयपेटी जे एक नाही त्या हृदयपेटीमध्ये साठवायचं. म्हणून सद्गुरुनाथ बाबा या ठिकाणी आले. रात्रीच्या कीर्तनाचं सार म्हणजे त्याला वाटचाल थोडी करतोय. रात्रीचं संपूर्ण जे कीर्तन सांगितलं ते संपूर्ण कीर्तनाचं अधिष्ठान असे अधिष्ठान आहेत. ज्या ज्या ठिकाणी संत महात्म्याचे अधिष्ठान आहेत का नाही, ते संत महात्म्याचे अधिष्ठान फक्त जगताच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी देह कष्टविधी परोपकारी जीवित असताना स्वतःचा देह ते जगासाठी झिजवतात, काहीही करू द्या, परंतु ते जगताचं कल्याणच करतात. बरोबर आहे. चंदन हे सुगंध जगाला देतं, पण त्याच्या सावलीला आसरा बी देतं का? कोणाला देतं आसरा? देतं का नाही आसरा? त्याला विष वाकायला जरी ते आला तरी सुद्धा त्याला आश्रयच मिळणार. हे संत असतात, भूतांची दया बांधवली, ते दयाच करतात जगावरती. म्हणून ते दयावत अंतरे ते संसारामध्ये धन्य आहे. ते जगावर उपकार करण्यासाठी आणले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धार आले, दिनांचा जनांचा उद्धार करण्यासाठी संत आले. पण संत काय होतं, असताना ज्या कळत नाहीत आपल्याला, आपला अज्ञान नडतं. साधू कधीच कळत नाही आपल्याला.
ती साधू करण्यासाठी तर परमार्थ आहे ना. भगवान परमात्म्याची करुणा प्राप्त झाली तर साधू दर्शन आहे. तुकोबरायांनी सांगितले ना, मी मगाशी प्रमाणात सांगितले बोलता बोलता. परमार्थ त्यासाठी आहे, देवासाठी परमार्थ मुळीच नाही. साधूच्या दर्शनासाठी परमार्थ आहे. साधूचे दर्शन जर प्राप्त झाले की नाही, विश्वाचे मालक तुम्ही होणार. ती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची रही. हा परमार्थ आहे. नातांच्या घरची उलटीचे फूल, पाण्याला मोठी लागली तहान. हा साधकाचा परमार्थ वेगळा, त्याची दिशा वेगळी. म्हणून ऊर्ध्वमूलमध्ये शाखा मास्टर प्रामुरंभ उलट आहे. शाखा परमार्थ उलट आहे आणि त्या दिशेनं वाटचाल तुकोबरायांची झाली. म्हणून अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या भेटीचा जिव्हाळा असला तरी सुद्धा त्याच्या 1000 पट संत भेटीचा जिव्हाळा पाहिजे. तुझं लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला. तुला कोणी बोलवलंय? तुकोबराय म्हटले का नाही? हा, जगाचा मालक समोर आला ना, तुला कोणी बोलवले? तू नीट म्हणते, तू आता मला क्षणाची भेट देशील, पण क्षणाक्षणाला मला जो भेट घडवून देणार आहे त्याची भेट मला महत्वाची. तू भेटशील आता, उपयोग नाही ना त्याचा, पण प्रत्येक क्षण तुझ्या भेटीमध्ये घालवायचं. आणि तो भेट देणार, तो भेट घडवून देणारा तो प्राप्त मला झाला पाहिजे. ती माझ्यावर कृपा कर. त्याची भेट होण्यासाठी हा ठास पाहिजे. आणि जो अट्टास हा करतो तोच परमार्थामध्ये यशस्वी होतो. म्हणून गुरुमार्ग आहे. गुरुमार्ग यासाठी, संत दर्शन यासाठी, महात्म्यांचं पूजन यासाठी. त्यांचे चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. त्यांच्या चरणावर लीन व्हायचं. त्यांच्या चरणावर तुम्ही जर लीन झाला का नाही तर त्या ठिकाणी तुमची शीतलता, तुमची परिपूर्णता आहे. त्या शीतल झालो पावन, माझा अनेक जन्माचा ठेवा होता. भक्त प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय, तुकोबाराय, हा प्रवास होता. तो प्रवासाचा ठेवा खऱ्या अर्थानं मला आता प्राप्त झाला, त्यावेळेस नाही प्राप्त झाला. म्हणजे प्राप्ती ही परिपूर्णतेची प्राप्ती ती आता झाली. आणि ती परिपूर्णतेची प्राप्ती आता होण्यासाठी एवढ्या वेळाच्या नाही परत 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 परत, कारण तृप्तीच नव्हती ना. तृप्ती पाठीमागे झाली तर पुढे नसतीच ना, पुढे येण्याची गरजच नव्हती ना त्यांना. प्रल्हादाला अंगद होण्याची गरज नव्हती, अंगदांना उद्धव होण्याची गरज नव्हती, उद्धवांना नामदेवराय होण्याची गरज नव्हती. तिकडे जर परिपूर्ण झाली असत तर आता परिपूर्णता झाली. आणि ती परिपूर्णता कधी, विचार करा. एवढ्या जन्मामध्ये त्यांचा साठा होता, वाढत चाललेला साठा होता. त्या साठ्यात कमतरता होती का थोडी तरी? ती कमतरता नसताना सुद्धा त्यांना शेवटचा क्षण पाहावा लागला.
अंतकाळी विठू कधी पावला? अंतकाळाला पावला. मग मला सांगा, एवढ्या इतक्या जन्माची पुण्याई असताना त्यांना शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. तो प्राप्त होतो. आपण फक्त तळमळ करा, आपल्याला अनेक जन्म घ्यावं लागते, पण या जन्मामध्ये हे जे प्राप्त झाले त्याचं भजन तरी होईल का नाही तुम्हाला या जन्मामध्ये? आणि ते भजनच प्रमाण ठेवायचं आणि जीवनाचा उद्धार करण्याचं तेवढंच साधन आहे. आणि त्याच्याशी घट्ट राहायचं. जे सार आहे का नाही, ते अभंगाचं सार आहे फक्त जीवनाचं जर सद्भाग्य प्राप्त करून घ्यायचं, जीवन जर उजळायचं असेल तर जीवन उजळण्यासाठी संतांचं दर्शन आणि संतांच्या दर्शनाचा लाभ, एवढीच गोष्टी या अभंगाचं सार आहे. आणि तुमच्या जवळ कोकऱ्याने सांगितलं, तू ठेवा होताच, तू ठेवा आपल्याजवळ होता, तो ठेवा असणारा ठेवा तो भावानं आणि तो जर हृदयामध्ये भाव नसेल तर काहीच होत नाही. रांढवेने जे विश्वंगार केला प्रेमी कितीही विधवा आहे त्या, कितीही त्याने होऊ द्या, अंतकरणामध्ये भाव नसेल, अंतकरणामध्ये जर भक्ती नसेल तर ते ज्ञान काय करणार आहेच. तुम्ही घेऊन आलोय जन्म, प्रत्येक जन्मामध्ये मी त्याला सोबतच आणतो, घेऊन आलो, तो सोबत आहे म्हणून आपण चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय. तो नाही तर आपण काहीच करू शकत नाही. त्याचं प्रमाण आहे आपलं चाले शरीर कोणाचे त्याचं प्रमाण आहे, सोबत असण्याचं प्रमाण आहे. तो असणाऱ्या सोबत त्याला प्राप्त करायचं अवघड आहे का? भांडवल कुठलं आहे त्यासाठी? हेच ना भांडवल. संत महात्म्यांनी हेच भांडवलाचा वापर केलेला. भूतांची दया हेच भांडवल त्यांनी वापरलं ना, दुसरं कुठलं भांडवल वापरलं परमार्थामध्ये? हेच भांडवल त्यांनी वापरलं. आपल्याला भाव हेच भांडवल. भाव म्हणजे काय? परमार्थे एक आहे
जन्मोजन्मी घेऊन आलेला तो त्यानं मी प्राप्ती करून घेतली. तो या भावात सापडला आणि त्या भावानं सापडल्यामुळं खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य आता आणि निश्चिंत झालो. अवघी चिंता निवारली. ज्ञानेश्वर सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थिती दाखवली. अप्रत्यक्ष उपस्थिती म्हणजे काय, कोणाच्या नाही कोणाच्या हातांकडून मला माहीत त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी येण्याचा भाव म्हणजे त्या ठिकाणी येण्याची वृत्ती आहे ना त्या ठिकाणी. अशी मंडळी जी आहे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि आपण प्रत्यक्षात या ठिकाणी तन्मनधनाने सहभागी झाला आपल्याला घेऊन परमार्थी काही तुम्हाला जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचा लाभ व्हावा एवढीच ते बाबांचे संदेश आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन विठ्ठल